शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता नाही, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य। सहकार मंत्र्यांच्या वक्तव्याने शेतकरी मात्र संतप्त झाले आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी सातत्याने आंदोलन करतात। या पार्श्वभूमीवर सहकार मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। एकीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळीवरून राज्यात सध्या रणकंदन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी तशा प्रकारची घोषणा केलेली आहे। त्या संदर्भामध्ये शेतीच्या निगडीत जे काही शेतकऱ्याला मदत करायची आहे त्या संदर्भात एक कमिटी स्थापन केली आहे। ते मुख्यमंत्री महोदयाने कमिटी देखील डिक्लेअर केली आहे की आपल्याला याला कसं मदत करता येईल, कर्जमाफी नाही त्यांना कसं पूरक व्यवसाय करता येतील, त्याला कुठं मदत देता येईल त्याची एक कमिटी केलेली आहे। ती कमिटी दिल्यानंतर मग चर्चा करून आपण शेतकऱ्याला मदत करणार। सुरुवातीला कर्जमाफीची आवश्यकता आहे शेतकऱ्यांना, कोण म्हणलं कर्जमाफी? बच्चू कडूंनी जशी मागणी केली कर्जमुक्ती व्हायला पाहिजे। बच्चू कडूची मागणी ती त्यांच्या हिशोबाने बरोबर आहे। याचबद्दल बोलण्यासाठी शेतकरी नेते अजित नवले आपल्यासोबत आहेत। अजित नवले, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही असं वक्तव्य सहकार मंत्र्यांनी केलंय, तुम्ही सहमत आहात का? तुम्ही स्वतः शेतकऱ्यांमध्ये असता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही भांडता, खरंच शेतकऱ्यांना गरज नाहीये कर्जमाफीची? हे खरं तर अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचं विधान आहे। निवडणुकीच्या अगोदर हेच लोक होते ज्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, त्याच्यामुळे आज राज्यभरात थकीत कर्जदारांचीच कर्जमाफी होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं कर्ज परत केलेलं नाहीये। संकटामुळे सुद्धा कर्ज भरू शकलेले नाहीत शेतकरी, त्यामुळे 31,000 कोटीचं कर्ज आज शेतकऱ्यांवर थकलेलं आहे, रिपोर्ट समोर आलेले आहेत। अशा पार्श्वभूमीवर आता एकदम कर्जमाफीची गरज नाही असं जर म्हटलं आणि कर्जमाफी झाली नाही तर दुर्दैवानं शेतकऱ्यांना अधिक अडचणीचा सामना करावा लागेल, आत्महत्यांमध्ये दुर्दैवी वाढ होईल। त्यामुळे मला वाटतं सहकार मंत्र्यांनी आपलं हे विधान मागं घेतलं पाहिजे आणि वास्तव काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेऊन कर्जमाफीकडे पावलं टाकली पाहिजे। दुर्दैवी विधान आहे, अत्यंत खेद मी या प्रसंगी व्यक्त करतो आहे। ठीक आहे, धन्यवाद अजित नवले आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी हे वक्तव्य केलंय, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही असं सहकार मंत्र्यांनी म्हटलंय। तर मग तुम्ही निवडणुकीच्या आधी शेतकरी कर्जमाफीची घोषणा किंवा तसं आश्वासन का दिलं, असा सवाल अजित नवले यांनी केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं सहकार मंत्र्यांचं हे वक्तव्य। एकीकडे कृषी मंत्री विधिमंडळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना रमी खेळतात, त्यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते आणि आता सहकार मंत्र्यांचं हे वक्तव्य।